जे निकाल लागले महाराष्ट्रामध्ये, राहुल गांधी म्हणतात, राहुल गांधी एक महत्त्वाचे नेते आहेत, लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत. ते अनेकदा एखाद्या विषयामध्ये चांगला अभ्यास करून बोलतात आणि पुराव्यासह बोलतात. राहुल गांधींना महाराष्ट्रातल्या विधानसभेचे निकाल हे संशयास्पद वाटत आहेत आणि त्याच्यावर ते देशात आणि देशाबाहेरसुद्धा महाराष्ट्राच्या निकालावर बोलतात की हे संशयास्पद निकाल आहेत. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे हां की महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागल्यानंतर एवढं बहुमत मिळालं, 5वी. हो हो जल्लोष कुठे झाला? अख्खा महाराष्ट्र आनंदाने न्हावून निघायला पाहिजे होता. हो. तो अवाक्ता झाला होता. अजूनही लोकांना, म्हणजे लोक मला अजूनही सांगतात की साहेब, ग्रामीण भागातले लोक, की साहेब आम्ही ठरून तुम्हाला मतदान केलं तरी आमच्या गावामध्ये एवढीच मतं ही मिळूच शकत नाही तुम्हाला. आम्ही सगळ्यांनी ठरवून मतदान केलं होतं. पण काय करणं, म्हणजे एक एक पुरावेच्या पुरावे नष्ट केले जातात, मानले जात नाहीत. मुळामध्ये काय झाले, EVM हा जो विषय आहे तो हॅक होतो नाही होत हा एक भाग वेगळा झाला. पण लोकशाही म्हणजे काय? लोकशाहीमध्ये जर RTIमध्ये मी तुमची माहिती काढू शकतो तर मला माझी पूर्ण माहिती मिळाली पाहिजे ना. होय. पूर्वी जे बॅलेट पेपर होते त्याच्यात मी मतदान कोणाला केले, माझं मत कुठे जाते हे शेवटपर्यंत मला कळत होतं. म्हणजे मी ती बॅलेट पेपरवरती मी मतदान केले, आपणही केलं असणार. उमेदवाराचं नाव यायचं, समोर निशाणी यायची आणि त्या निशाणीवर शिक्का मारल्यावरती तो फोल्ड असा व्हायचा की समजा जर का ती शाई ओली असेल आणि उमटली तर ती उमेदवाराच्या नावावरती, त्याच उमेदवाराच्या नावावरती उमटू शकेल. आणि मला कळायचं की माझं मतदान, मी समजा संजय राऊत तर संजय राऊतनं मतदान केलेलं आहे. आता काय होतंय, मी बटन दाबतो, मशालीचा दिवा पेटतोय, आवाज येतोय, आतमध्ये रिसीट दिसते. आता त्या रिसीटबद्दल सुद्धा लोकांचं म्हणणं आहे की अनेकदा ती पडते नाही पडत, हा भाग वेगळा. पण ती रिसीट खाली पडते, माझं वेगळी आणखीन तिसऱ्या ठिकाणी रजिस्टर होते, ते कुठे होते मला कळत नाही आहे. दिवा पेटतोय, आवाज येतोय, रिसीट दिसते ती, पण आत मत जे मोजलं जातं ती रिसीटने मोजली जाते. जर का त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं तर ज्याला आपण सिम्बॉलिक म्हणतो, अशा काही मोजक्या रिसीट मोजल्या जातात. पण अन्यथा त्या मोजल्या जात नाहीत. VVPATवरचं जे काय आहे ते मोजलं जात नाही. त्याच्यामुळे आत मत रजिस्टर कुठे झाले हे माझा कळण्याचा अधिकार तुम्ही हिरावून घेतलेला आहे. तुम्हाला अजूनही वाटतं की मतदान हे मतपत्रिकेवरच व्हायला पाहिजे? नक्कीच व्हायला पाहिजे. तुम्ही शेवटी एक आहे की का EVM का आणलत? वेळ जातो म्हणून. वेळ जातो. मग वेळ मतमोजणीत लागत असेल तर एक एक महिना निवडणूक प्रक्रिया चालते, तो वेळ का नाही धरत त्याच्यात? माझ्याकडे जर 1 तारखेला मतदान झालं महाराष्ट्रात आणि दुसरीकडे बिहारमध्ये वगैरे 30 मेला मतदान होत असेल तर मधला वेळ माझा गेलाच ना. मग फरक काय पडतो? 30 तारखेनंतर 4 दिवस तुम्ही मतमोजणीत लावले तर काय असं मोठं आव्हाड कोसळते? आणि अनेक, म्हणजे अगदी मला वाटतं अमेरिकेत वगैरे सुद्धा अजूनही बऱ्याच ठिकाणी बॅलेट पेपर आहे. UK मध्ये, ब्रिटनमध्ये पण बॅलेट पेपर आहे. मग ते काय आपल्यापेक्षा मागच देश आहेत? जर तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी हे करत असाल, आणि स्वतः मोदींचं भाषण आहे त्यावेळेला बॅलेट पेपरच्या विरोधात, सगळ्यात भारतीय जनता पक्षाने विरोध केलेला आहे EVMच्या विरोधात. हो. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आईनंही मागणी केली आहे. मग म्हणजे देशाचे सरन्यायाधीश असलेल्या गवईंच्या आईनंही, ताईने सांगितलेलं आहे की निवडणुका या बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजे. तसंच आहे ते. आणि मग काय व्हायचं ते होऊ दे ना. मग त्याच्यानंतर तुम्ही जिंकलात आणि तुम्हाला 288 पैकी 500 जागा मिळाल तरी मग आम्ही कोणी काय बोलू शकतो? याच्यात एक महत्त्वाचा फॅक्टर जो राहुल गांधी सांगतात, 60 लाख अचानक वाढलेलं मतदान संध्याकाळी 5 नंतर आणि मतदार यादीतला झालेला ठरवून केलेला घोळ, नावं कापणं. आता बिहारमध्ये काय घडत होतं तेच आहे ते, की तुम्ही तुमची आयडेंटिटी महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणूक प्रक्रियेच्या आधी नाही. आता जरा बिहारमध्ये ज्याला आता कोर्टाने मला वाटतं स्थगिती दिली आहे, ते काय होतं नीट सांगा? मतदारांनी स्वतःची ओळख पटवून द्यायची. म्हणजेच तुम्ही NRC आणलात. हो, म्हणजेच NRC आणलात ना. मी इतके वर्ष राहतोय, माझ्याकडे मग आधार कार्ड हे काय, हा मोठा फ्रॉड आहे. रेशन कार्ड, आधार कार्ड हा फ्रॉड आहे. आधार कार्डचं प्रिंटिंग आणि जे काय सगळं केलं जाते हा फ्रॉड आहे. जर ते तुम्ही धरणार नसाल तर तो फ्रॉड आहे. मग ते पण कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत, काय आहेत, मग हे आधार कार्डची हे आणली कोणी, मग आधार कार्ड फ्रॉड आहे का जाहीर करा. आणि आयडेंटिटी म्हणजे काय देणार तुम्ही, आणखीन काय? म्हणजे हा NRC तुम्ही आणलात आहे ना, NRCच आणलात आणि तो आपल्या सगळ्या हिंदूंना पण लागू झाला. त्याच्यामध्ये आता 1 नेशन 1 इलेक्शन लादलं जात आहे. ह्यांची संपूर्ण वाटचाली एकाधिकारशाहीकडे चाललेली, हुकुमशाहीकडे चाललेली आहे. सगळं पहिलं आम्हालाही गोंडस वाटलं होतं
कारण तेव्हा काश्मीरमध्ये काय त्याला वेगळे पंतप्रधान वगैरे असे ते एक शब्द होता. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्या एका बहकाव्यात आलो. काश्मीरमध्ये 370 कलम काढलं पाहिजे याच्यावरती त्याही वेळेला ठाम होतो, आम्ही पाठिंबा दिला आणि आजही मी ठाम आहे. आपण त्याच्याबद्दल पाठिंबा दुमत दिलाय. नाहीये, Right. त्याच्याबद्दल दुमत नाही. पण एक निशाण, एक विधान आणि एक प्रधान. आता 1 नेशन 1 इलेक्शन, हो. मग त्याच्यानंतर 1 नेशन 1 लँग्वेज पण करतील. मग त्याच्यानंतर म्हणजे सगळं काही. बरं, नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहणार, म्हणजे वन पण पार्टी, ही एकाधिकारशाही चाललेली आहे. 1 पार्टी 1 इलेक्शन, 1 पार्टी मग नो इलेक्शन होईल. नो इलेक्शन.